सलीम सारखा बसून राहायचा, बोलायचा नाही, धडपोटभर जेवायचा नाही, सारखा कुठल्या तरी तंद्रीत असायचा. पोरगा असं का वागतोय चाच्याला कळत नव्हतं. एक दिवशी त्याने विचारलंच, का र ग बसलंय? कुठं काय? ताई साहेबांच्यावर फिरून आल्यापासून असा भरमल्यागत झालाय का तू? वो कुछ बोली क्या तेरे को? नाही, त्या कशाला बोलतील? हां. पुन्हा तो आपल्या तंद्रीत बाहेरच्या दगडांवर बसून तोंडलीच्या वेलीकडे बघत राहिला. काय करतोयस आज? का? मी जरा कठापूरला जाऊन येतो, आजचा दिवस नाव चालीव. मला नाही जमणार. का र? माझं डोकं दुखतंय. अरे मग सांगायचं का वा? जरा अद्रक टाकून चहा करतो, बस, जाऊ नका कुठं. चहा करता करता चाच्याजीनं शंका फिटावी म्हणून हळूच विचारलं, ताईसाहेबांच्यावर फिरतो म्हणून नानासाहेब काय बोललं बिल्लं नाहीत ना? हो, बहुत गरम आदमी आहे. नाही नाही, काय नाही. मग तुला तोंड मिठून बसाय काय झालंय? कृपा करून आपण काही विचारू नका. राहिलं बाबा, कापडाच्या हात दुखणं वागवतोय. वागव, माझं काय म्हणणं नाही. मी म्हणतो जीवाला त्रास का करून घ्यावा माणसानं? कुणी काय बोलल असं काय करूच नाही आपण. हे बघा, मी काही वाकडं केलेलं नाही. नाही ना? मग झालं तर घे चहा घे, कपबशी नीट खंगळून ठेव. मी येतो जाऊन काठापूरला. काय एक दिवस धंदा नाही झाला तर बिघडत नाही. कर, आराम कर. चाच्यानं जोडं पायात घातलं. पाऊस ठिपकत होता म्हणून छत्री बी घेतली, निघाला डॅंगा टाकत. मधल्या मळीच्या वाटेनं तो चालत होता, पण मनात होता पोराचा विचार. आज 4 दिवस झालं पोर गप्पाललंय. ताईसाहेब बी फिरकल्या नाही ती. काय वाईट वक्त घडलं नसन म्हणजे बरं. तरुण वय, भलतंसलतं होय असं. उकळी फुटल्यावानी विचार आत खोलवर रटरटत होतं. मन नसत्या विचारानं बेभान झालं होतं. सलीम उठला, कब्बशी खंगळून ठेवली, कापडं घातली. नुसत्या लुंगीवर निघाला झुलत. वाटेत दोस्त भेटलेच. चल, येतो का रमी खेळायला? नाही, नको. चहा देतो की पेशल? नको बाबा, नावाकडं जायचे. जा जा जा, भेटा येणार असेल तुला मीनाक्षी. आईला निवळखोरी पोर आहे बरं का तुम्ही. अरे गावभर चर्चा चालली, आम्हाला कळायचं राहते वे. बॉम्बला मग सभा घेऊन वाद घाला म्हणाव. काय बे म्हणसा आल्या तू? अगदी द्राक्षाच्या घडालाच हात घातला बरं का. सलीम तिथे थांबलाच नाही, तडक घराकडे वळला. पाऊस ठिपकतच होता, पाणी वाढत होतं. नावेला कोणी गिऱ्हाईकही दिसत नव्हतं. त्यांनी दूरवर पाहिलं. संपा शिंगाड्याचं होडगं मासं पकडत होतं. काळ्या रंगाचा तो आडवा तुकडा एवढ्या लांबूनही स्पष्ट दिसत होता. पलीकडे नजर टाकत त्यांनी माणसांचा अंदाज घेतला. 3-4 उभे होते छत्री घेऊन. म्हणजे आता हॉटेलात बी काही जण बसलेले असणार. नाव वलवत तो निघाला. तिथंच पडलेला प्लॅस्टिक कागद त्यांनी खोळ करून डोक्यावर घेतला. पाणी खडूळ झालं होतं, जोरही वाढला होता. माशाला जायला संधी होती. हीच तर खरी शिकारीची वेळ. नावेतल्या खोक्यात गळ होता, पण लावायला आमिष नव्हतं. मग त्यांनी झडदिशी माशाचा विचारच सोडून दिला. नाव काठाला भिडली आणि माणसांचा गराडा पाडला. 1 का 2, 100 माणसं. एवढी कसली गर्दी आहे? अरे काल एसट्या बंद होत्या, बाजारकरी रातभर तिथंच अडकला ना. थांबा जरा, सगळ्यांनी एकदम गर्दी करू नका. 40 जणांनी बसा. वय नाही करता करता 60 जण बसली. निघाली नाव. एका मागोमाग पैसे गोळा केले. पिशवीत ठेवून पिशवी कमराला खवली. लागोपाठ 3 चक्रा टाकल्या तरी माणसं शिल्लक आहेतच. आईला माणसाचं रिवानं झालंय नुसतं. असल्या पावसात कुठनं उगवत्यात? गावातला एक माणूस बाहेर जात नव्हता, पण बाहेरचीच माणसं आत यायला धडपडत होती. शेवटची फेरी मारायला सलीम गेला. अवघी 2 टाळकी होती. मग तो हॉटेलात शिरला. चिल्लर मोजली. चांगली 25 रुपये भरली. चिल्लर बघून हॉटेलवाला म्हणला, ते चिल्लर इकडं द्या, मी बंद रुपये देतो.
रुपये ग नोटा दे. घ्या की नोटासने काय तो वाटा. अरे शहरात 10% कमिशन चाललं आहे. तू मिसळ तरी देशील का नाही. तुम्हाला कावा मागितला का पैसा. अरे तुमची नाव आहे म्हणून आमचा धंदा आहे. तो शिंगाड्या नाव आणतोय म्हणन नवीन. कोण म्हणलं. त्यो इमान सुधी कानीन म्हणन. काय माणूस आहे का तू. 10 रुपये उधारी 3 महिने झाले अजून दिले नाही. ते काय त्याचंच कारट उभं आहे. माल खपवून आला असेल साताऱ्यास ना. नावात पाय देऊ नका. देणारच नाही मी. पण मला वाटतं तो नाही येणार बरं का. ते काय तिकडं बापाचं होडगं चाललंय इकडं येते वाटतं. हळूहळू होडगं काठाला आलं. पोर आणखीन 2 गिराईकं घेऊन आत गेलं. पळवलं की तुमचं गिराईक. पळवू द्या हो. मज दिसाचा धंदा एका झटक्यात झालाय. कांदा आणा जरा मिसळीव. सहज समोर नजर टाकली त्याने आणि नानासाहेबांना बघून तो चमकला. छत्री सावरत शेरवानी घातलेले नानासाहेब इकडे तिकडे बघत होते. नानासाहेब सातारला गेले होते वाटतं. आज नव्हतं गेलं. मग आठवडा झालाय. म्हणजे त्या दिवशी ते घरी नव्हते तर कधी हो. तुला नाही कळायचं रे. सलीम पुढे धावला. सलाम घातला. ते आत बसताच नाव निघाली. सिकंदर कुठं गेलाय. ते काठापूरला गेल्यात. तू काय कॉलेज सोडलं काय. नाही साताराला ॲडमिशन घेणार MAला. नाव जरा स्वच्छ ठेव. आता पावसाळा आला. काळजी घ्यायला पाहिजे. हां घेणार की. पुस्तकं तूच देतो वाटतं पोरीला. हां मग मी चाचरू नको र झापड्यात गाजर अडकल्यासारखा. अशाने अभ्यासावर परिणाम होतो ना तिच्या. चुकलं माझं. एक तक्रार होती साहेब. बोल की. नावेचा परवाना आम्हाला आहे. त्या संप्या शिंगाड्याला नाही आहे. तो परस्पर माणसं नेतो. कधी नेली त्याने. हे काय आत्ता मगाशी. मी सांगतो त्याला. नानासाहेब उतरून गेले तरी सलीम थरथरत होता. घडला प्रकार या माणसाला समजला तर आपलं काही खरं नाही. शिंगाड्या गावातला नाग आहे. एकाचं 2 करून सांगणार. भलत्या अफवा पिकवणार. काय सांगावं. हा माणूस आपलं जगणंही मुश्किल करेल. वाईट माणसापासून सावध राहायला हवं. लचके तोडायला अशी माणसं टपलेलीच असतात. निराश अवस्थेत तो घरी आला. न जेवता झोपला. सकाळी बाप उठला तरी सलीम झोपेतच होता. त्याच्याने आंघोळ आटोपली. चहा केला. कापडं घातली. पोराला उठवलं. उठ र उठ. चहा गार होतोय. तोंड धू. चहा घे. पाहिजे तर नंतर आंघोळ आटप. पोरगं चुळबुळलं. पुन्हा मुस्कटून झोपलं. चाच्या तिरसटला होता पण ग बसला. उठला. टावेल खांद्यावर टाकून निघाला. 12 वाजस्तवर त्यांनी चक्रा टाकल्या. शेवटच्या टोकाला नेमकी हेमा भेटली चाच्याला. नमस्कार ताईसाहेब. सातारला काय काम काढलं. काही नाही ॲडमिशन घ्यायची. अलीकडं फिरकला नाही ताईसाहेब. अहो सलीमनी तर आणपाणी सोडलं आहे बघा. म्हणजे हा काय नवीन प्रकार आता. अहो तुम्ही त्या दिवशी फिरून आला ना तेव्हापासनं गप झाला आहे. उगा तोंड पाडून बसलेला असतं. बोलत नाही. खात नाही. सारखा काहीतरी विचार करत असतो बरं का. कोण बोललं का त्याला. अहो हो तो संप्या शिंगाडे. तो सलीमच्या समोर मला म्हणाला कुत्र्याला तुकडा टाका पण ताटात घेऊन जेवू नका. साला माझ्या पोराला कुत्रा म्हणला तो. हो ना. मीही गड्यांना सांगून चांगला चोपला त्याला. नानासाहेबांनी कळलं काय. नाही त्यांना कळणार नाही. यो शिंगाडे जलंबर नडणार असं दिसतंय. चाचाजी तुम्ही काळजी करू नका. मी खंबीर आहे. चाचा अस्वस्थ होता. शिंगाड्या मला नडला तसा आता तो पोरालाही नडणार. संधी साधून एकदा हाडं मोजली पाहिजेत. चाचा आपल्या तंद्रीत होता. लोकांना पैसे मागायचेही त्याला भान नव्हतं. त्याची नजर दूरवर खेळली होती. संप्या शिंगाड्याच होता. मासे पकडत होता. एवढ्या लांबूनही त्याच्या सरावलेल्या डोळ्यांना शिंगाडे स्पष्ट दिसत होता. जाळं फेकून तो मासे धरत होता.
त्याच्याचा हात दाढीवर फिरला, मूठ मिशांकडे गेली, ओठावर दात रोवत मनाशी म्हणाला, शिंगाड्या तुला जन्माची अद्दल घडवीन, नाही तर व्हाटाव मिशी ठेवणार नाही. कारणाशिवाय कुर्रापत काढतो काय. चाच्याने नाव घाटावर लावली, बटवा काढला. तिथेच बैठक मारून तो आरामात तंबाखू चोळायला लागला. चाचाजी हे पैसे घ्या. कसले पैसे? अहो भाड्याचे. वरच्या घेशात टाक. तुझ्याकडे डबी आहे का? हाय की, चुना वाळलाय जरा, पाणी टाकून घ्या. खडूळ पाणी त्यांनी चुन्यात टाकलं. तंबाखूचा आरामात भार भरला, दाढं खाली लावला. पोरगा आला डुलत. चला की घरी. का? अहो जेवणाचा टाईम टळून गेला. हां, तेवढे नाव बांध. दोघं घरी आले तेव्हा जेवण तयार होतं. अरे तू केला काय स्वयंपाक? वय बसा की, वाढतो. हातपाय धुवून तो भिंतीला टेकून बसला. पोरगा आज खुशीत होता, कारण कळत नव्हतं. त्याच्यानं झणझणीत आमटीत भाकरी कुस्करली. आज खुशीत दिसतोय. हा, डोसकं उतरलं माझं. का गप झाला होता मधी? काय नाही हो. ताईसाहेब भेटल्या होत्या मला. सांगितलं का तिने समद? वय. अरे माणसानं पोटात दुःख कधी वागू नये, नाही तर त्याचं कुरूप होतं वारुळा एवढं. सलीम गप झाला. बापाला भाकरी वाढत म्हणाला, शिंगाड्या बॉललाच तसं लागलं असं. अरे तिथंच नाही का चप्पल काढून हाणायचा. तू काय लिहा काय शिकला म्हणून एवढा दुबळा झाला का? फार गळून गेला तू. अहो माझं ध्यानच लागना ना कशावर. काल दिवसभर झोपून राहिला. एखादा नाव घेऊन 4 फेरं मारून आला असता. सलीमचे डोळे चमकले. तो पटकन उठला. देवळीतनं एक पुडी काढली, बापा मोरं ठेवली आणि म्हणाला, बागा के उघडून बघा. म्हणजे मी काल झोपून राहिलो का काय केलं ते कळन तुम्हाला. अरे 25 रुपयांवर 12 आणे. हा, काल बाजार करी सगळेच गावलं. तुम्ही इकडं काठापूर गाठलं, म्या नाव गाठली. भारी धंदा झाला बरं का आब्बाजी. शाबास शाबास. आज रात्रीला कोंबडाच आणतो तुला. नाही नको, कोंबडा नको. मला पुस्तकं घ्यायची ते मीची. माझं पैसे मी साठवणार आता 4 दिवस नाव तुमच्या ताब्यात देणारच नाही मी. मला बी हेच पाहिजे होतं पोरा. तू सांभाळ नाव. पुस्तकाला काय पैसे कमी पडलं ना तर मी देतो, पण आज तुझ्यासाठी कोंबडा आणणारच. बरं ताईसाहेब काय म्हणत होते आणखी? पोरगं येडं आहे तुमचं मानले. दोघं बी हसले. त्याच्या मनातनं सुखावला. राजघराण्यातली पोर आणि हा विती एवढ्या मुसलमानाचा पोर. हा पोर तिच्यावर मरतोय याचं त्याला कौतुक वाटलं. दोघेही पोट भरून जेवले. त्याच्याने भांडी आवरली, गराडा घातला. तेवढ्यात सुताराची म्हातारी आली. झालं का जेवण? होय की, आताच ओरखलं. कढी केली होती, आणू का? आता कशाला, उद्या बिद्या बघू. आता उद्या कोणाच्या माड्यावर घालू आणखी? आत्ताच आणते मी. संध्याकाळी बघू, टाकू पिऊन. सुतारीन खुश. तिथंच फतकल मारून बसली. सलीम, कोल्हापूर सोडलं काय कायमचं? का? नाही हिथंच दिसतोस म्हणून म्हणलं. उगा एखाद्या भानगडीत अडकची ना बाबा, सावध राहा. आजी अहो माझं हित मला कळतंय की. नाही कानाव बलतं सलतं येतंय म्हणून बोलायचं आपलं. बाबा आपण रांगून खाणारी माणसं, गरिबीनी राहो. थोरा मोठ्याची संगत गरिबाला लय मागात पडती बाबा. अगं बाया बाया, कोंबड्या नाचल्या वाटतं सांडग्यात. उन्हाळी कामं आता कशी काढायची? ऊन आहे कुठं सांग बरं. पळाली म्हातारी. चाचा म्हणाला, अरे ती चांगल्यासाठी सांगते बिचारी. एक वेळ तिची कडी पेनं परवडलं, पण बोलणं ऐकायनं का तिचं. लय फटकळे म्हातारी. दिवस मावळायच्या आत चाच्याने कोंबडा आणला. निब्बार 7-8 महिन्याचा जून. पोरगा बसला होता कसलं तरी इंग्रजी पुस्तक वाचत. अरे पाणी आण रे जरा. चाच्यानं पाणी कोंबड्याच्या चोचीत सोडलं. हातातली सुरी उजव्या हातानं गुडघ्यावर पुसली. उजव्या पायाखाली कोंबड्याचं पाय धरलं. डाव्या हातानं मनगुड धरून चालवली सुरी. कोंबडं धडपडलं गप झालं. एक पाय पायाखाली घेऊन वडलं कचकरणीवर.
काढलं पाखाडोल गाडून 5 मिनिटात मोकळा. मटण शिजाय घालून चाच्यानं बेडी पेटवली तसं एक पोरगं पळत आलं. चाचा, बातमी कळली का चाचा? खरं बाबा, काय झालं? अहो, ते शिंगाड्याचं होडगं उलाटला ना. 4 पाट्या मासं पाण्यात. कोण म्हणतं? मी तिथंच होतो ना. पाणी लय वाढलंय, त्यात शिंगाड्या पिलेला आहे. गावला भावरेत. बरं झालं देवानं थोबाडीत मारली. लाबाड जात असं होयचंच. पोर गेलं तसा चाचा उठला, झुरका मारून बिडी फेकत म्हणला, तू ध्यान ठेव मटणावं, मी जाऊन येतो. कुठं? अरे लेका, पाणी वाढतंय, आपले नाव घ्यायला पाहिजे ना अलीकडं. दुसऱ्यासनी हसतोय आपण, आपलं हसं व्हायचं. चाचा ढेंगा टाकत नावेजवळ आला. सलीमचे 2-4 दोस्त बसलेलं, गळ टाकून गाठाव. पाणी तर पार गाठाव चढलेलं. अरे नाव कोणी आणली रे अलीकडं? आम्हीच आणली चाचा. नाही तर दोरी तुटून गेली असती, वाहून गेली असती नाव. बरं केलं रे बाळानो. पण आईला एकाएकी पाणी वाढलं कसं? काय पाऊस झाला असं डोंगराव. या नदीचं काय खरं नाही बाबा. कवा अंगात आल्यावानी करल सांगता येत नाही. चाचा पाण्याचा अंदाज घेत होता. दिवस मावळून अंधार पडला होता. पाण्यात पाय देऊन चाचा उभा होता. पाय जसं उघडं पडलं तसा म्हणला, चला पाणी उतराय लागलं. पोरांच्या जवळ आला. काय गावतंय गर? नाही ना, नुसतं टिकल्या हाणते. अरे बांबट असन. बसा अर्धा तास, नाही तर फेरा माघारी. नाव उच्छाडावर गोतून चाचा माघारी फिरला. कधी नवत दारूच्या गुत्त्याकडं वळला. अर्धी बाटली कमरेजवळ खोचली. आला घरी. शिजलं का? वय शिजलं की, घेऊ का खाली? चाच्यानं पाटा घेतला. सगळा मसाला नीट वाटला. घातला तळून तेलात. वास सुटला तसं मटण टाकलं त्यात. पोरा, आता तू नुसतं पाणी बदलत राहा. वरच्या ताटातलं पाणी गरम झालं का वातायचं आत. आज मी जरा पेणार आहे. अरे वा, खुशीत हायसा. अरे अंग दुखतंय लय. मग पिल्यानं राहतं का उलटं ठणकतं? काहीतरी मनाची समजूत घालायची रे. चाच्याला चांगलाच करंट चढला तसा त्यांनी विषय काढला. पाहुणं येणार आहे तुला बघाया. कुठलं हो? ते शिरंब्याचं. कुठं भेटलं होतं? काल कठापुरात गाठ पडली होती. पोरगी बी शिकली. तुम्ही काय सांगितलं? या म्हणलं. तुझा काय भेद आहे? मी काय अजून त्याच्यावर विचार केला नाही. अरे विचार कसला करायचा? टाकायचं ठोकून. मग काय पुढचं शिक्षणमध्ये सोडावं म्हणता का? अरे दोन्ही बी करायचं. शाळा बी शिकायची, संसार बी करायचा. बा झालं की धर्मशाळेत राहिल्यावानी. मी किटलो आता या जागण्याला. बाप पेलाय त्याच्याशी वाद घालणं चांगलं नाही, सलीमनी वाळखलं. विषय बदलत म्हणाला, तेवढ्या बोट्या संपवा ताटातल्या. तू बी खा की. आता जेवणार आहे मी. तुम्ही संपवा तेवढ्या बोटा. आता पिऊ नका. काय राहिलं बाटलीत पाणी तर पळून नाही जाणार ते. असं म्हणतो का? वाढ ताट वाढ. कांदा कापला, ताटं वाढली. चाच्यानं पहिलं पितळीभर काढान पिऊन टाकलं. अरे काय मस्तड झालंय र. पिऊन बघ की वाटीभर. दोघेही मटणावर पालथे पडले. चाच्यानी मध्येच विचारलं, ताईसाबची भलती मर्जी दिसते हा तुझ्यावर. अहो, सगळ्या गावाची काळजी वाहणारी माणसं आहेत ती. नाही तरी तुझ्याबद्दल जास्त आस्था आहे त्यांना. नाही हो, तसं काय नाही. जीव लावला का माणसं जीव लावतेत. जरा बोट्या घे. नुसतं रश्यात बोट नको बुडवू, पोटभर खा. सलीम मनातनं हसत होता. बापाच्या अजब प्रेमाचं त्याला अप्रूप वाटत होतं. दिवा शांतपणे जळत होता, जणू बापलेकाकडे कौतुकानं पाहत होता. हेमानं खांद्यावर ओढणी घेतली. सोबत पतंग आणि चकारी घेऊन निघाली. नानासाहेब चौपाळ्यावर बसून सुपारी कातरत होते. पोरगी बाहेर निघालेली बघून त्यांनी विचारलं, काय ग, कुठे निघाली? पतंग उडवायला. आता काय लहान नाही तू. पुरे झाले पोरकटपणाचे धंदे. यात कसला आलाय पोरकटपणा? नाही तर काय. काय 7 वर्षाची आहे का पतंग उडवायला? का? छंद काय वयावर अवलंबून असतात का?
अहो, पंडित नेहरू पंतप्रधान असताना सुद्धा पतंग उडवायचे. तो त्या गोष्टीत असल्या मला नका सांगू. पण मी म्हणते, माझ्या आवडीच्या आड का येताय तुम्ही? मी जाणार. जा, पण नीट ध्यान देऊन ऐक. पुन्हा त्या मुसलमानाच्या पोराबरोबर हिंडताना दिसली, याद राखा. का? तो काय खातोय का मला? तो खात नाही. तो नाही खात तुला, लोक मला खात्यात. लोकांना कोलते मी अंगठ्यावर. लय झाला शहाणपणा. पोरीच्या जातीने मर्यादा सांभाळून राहू. काय सोडली हो मी मर्यादा? मी कुठे सिनेमाला गेले त्याच्याबरोबर, का त्याला घरात आणून पार्ट्या केल्या? तुला खेळायचंच असतं ना, मग पोरीत खेळ ना. पोरीत खेळायला मरती का तू? मी पोरीतच खेळते, शेण खात नाही कुठेही जाऊन. तो दिल उलटं बोलले तर. हे मला रडू आवरेना, ती तडक घरात पळाली. सगळं अंग कॉटवर आपटून तिथेच पडून मुसमुसायला लागली. आई आलीच. काय झालं ग पोरी रडायला? मला तळघरात डांबा म्हणावं, नाही तर खोलीत कुलूप लावून बंद करून टाका. अगं पण झालं काय? पप्पांना आवडत नाही मी बाहेर पडलेलं. अगं असं कसं होईल? हे बघ, ते जे सांगतात ते चांगल्यासाठी सांगतात का नाही? अगं उद्या कॉलेजसुद्धा बंद करतील माझं. गप रडू न ग, मी सांगते त्यांना. बायको पोरीची कड घ्यायला लागली तसे नानासाहेब तिच्यावर गरजले. भलतं लाडवून ठेवलंय तुम्ही तिला. अहो, ती पतंग उडवाय जाती तर जाऊ दे की. पतंग उडवण्याबद्दल नाही म्हणत आहे मी. माणसं नाही ते कुजबूज करायला लागल्यात. मुसलमानाच्या पोराबरोबर हिंडती, निवांत रानात नावेत गप्पा मारत बसती. आपलं घरानं काय, आपलं वळण काय, सगळ्या मर्यादा सोडल्या तिने. हेमा आलीच बाहेर, डिवचलेल्या नागिणीसारखी खवळली होती. आता अभ्यासाच्या अडचणी त्याला विचारल्या तर एवढं काय पाप केलं हो मी? तुझा अभ्यास मला चांगला कळतोय. तुमचं मन खातंय तुम्हाला. गाव बोंबलतंय ना, पण नको ते. कुणी काही बोलत नाही आहे. अलीकडे तुम्हाला माझा संशय यायला लागलाय. संशय येण्यासारखं वागतीच आहे ना तू. त्याच्या घरी काय जाती, पुस्तकं काय आणती, मळ्यात नेऊन भाजी काय देती, उद्या त्याला पैसे बी पुरवशील. हे सगळं खोटं आहे. हे बघ, तो संपा शिंगाड्या खोटं बोलणार नाही. सगळं डोळ्याने बघितलंय त्याने. जातीवर गेलाय तो भुई. आईने समजूत घातली. पोरीला, नवऱ्याला तिने समजवलं. तसा नवरा ठिसकारत म्हणाला, घाला तुम्ही तिला पाठीशी, म्हणजे अजून शापारण ती. काय शापारत नाही ती? हे बघा, मुली दडपणानं जास्त बुजते आहेत. हे बघा, जाऊ द्या तिला पतंग उडवायला. अहो, रोज आहेच की कॉलेज, आणि अजूनही पडलंय, सुट्टी बी आहे. तुम्ही बी जावा तिच्या मागं. माझा विश्वास आहे माझ्या पोरीव. जाऊ द्या तिला, भलतंच काहीतरी करून घेईन जीवाला. तिने जावं, जरूर जावं तिने, पण त्या पोराशी बोलणं टाळावं. संधीचा फायदा घेऊन हेमा सटकली. घाट ओलांडून सरळ उजवीकडच्या वाळवंटात शिरली. प्रयत्न करून एकदाचा पतंग उंचावर घालवला. पायाखाली रेळ घेऊन ती तशीच प्रवाहाकडे पाहत राहिली. नजर गरगरत पहिलं तीरावर गेली. चाच्या नावेवर उभा होता. माणसं नावेत चढत होती. सलीम कुठेच दिसत नव्हता. नाव जशी अलीकडे यायला लागली तशी ती उठून उभी राहिली. वर आभाळात 4-2 ढग रेंगाळत होते. हवा स्वच्छ होती. मनाला प्रसन्न वाटत होतं. गार वारा प्रवाहावरनं सरपटत अंगाला चाटून जात होता. मासे धरणारा संपा शिंगाड्याचा पोरगा होडगं वलवत आला जवळ. लांबूनच रामराम घालत खाली प्रवाहासोबत तरंगत आला. शिंगाड्या असता तर तिने चांगला तासला असता, पण आत्ता एकटा पोरगाच होता. तिच्या मनात सलीम खेळत होता. सलग 10 दिवस गाठ नव्हती. बापानी त्याच्या घरी जायची बंदी घातली होती. त्यातून अख्खा दिवस कॉलेज करण्यात मोडत होता. भेटायची इच्छा असूनही जमत नव्हतं. या शिंगाड्याने जगण्यातली मजाच घालवून टाकली. आवाज कसला झाला म्हणून तिने पाठीमागे वळून बघितलं तर सलीमच होता. ती पटकन उठली. पायाखाली ठेवलेल्या दोऱ्याच्या चक्रीचंही तिला भान राहिलं नाही. ती धावत गेली, त्याला कडकडून भेटली. अगं पडीन ना मी. कुठे होतास इतके दिवस? माझं काय, मी गावातच आहे. तुझाच पत्ता नाही आहे. अगं रेळ गेली. पतंग सोडलायस ना तू आभाळात? अय्या, लक्षातच नाही माझ्या. पतंगाने रेळ पूर्ण मोकळी करत आणली होती.
ती धावली, पतंग खेचायला लागली. तू गुंडाळ बरोबर, मी खेचते पतंग. अगं एवढ्या उंचावर सोडू नये पतंग. का? शत्रू काही जमिनीवरच असतात का? आकाशातही काही कमी नसतात. आता सवय करून घ्यायला हवी सगळ्या शत्रूंची. तो हसला, रेळ गुंडाळत म्हणाला, निराश झालेली दिसतीयत. घरचे बोंब मारतात ना. का? आपलं प्रेम कळलं का त्यांना? नजरबाज आहेत ना पप्पांचे, बिनपगारी हुजरे. काय म्हणाले नानासाहेब? तुला भेटायला बंदी केली आहे. मग आत्ता कशी भेटलीस? मी कुठे भेटली आहे, तू स्वतःहून आला आहेस. अरे वा, वकिली चांगली करशील. तिने पतंग जवळ आणला, अगदी नजरेच्या टप्प्यात. मग हळूच म्हणाली, घाटाकडे बघ. काय ग? बघ ना, माणसं कशी बघतायत, निर्लज्ज. कावळ्यासारखी चोच मारायला टपलेत. पप्पांना तुझ्या संशय कसा काय आला? त्या सिंगाड्याने घाण करून ठेवली. पप्पा भलते सावध. आज तुला भेटली आहे ना आता घरी गेल्यावर साल काढणार. मी तर वैतागली आहे. सलीम गप्प झाला. दूरवर पाहत खाली बसला. पतंगाचा दोरा नाकावरून हनवटीवर आणत म्हणाला, मला वाटतं इथनं पुढे भेटी बंद. एवढ्यात कंटाळलास मला? माझं म्हणणं ऐकून घे. बोला साहेब, मी सिरियसली सांगतोय. मीही सिरियसली ऐकते आहे. हे बघ, काळ आडवा आला ना तरी मी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. अगं मी कुठे नाही म्हणतोय. भेटायचं, रोज भेटायचं, पण इथे या गावात नाही भेटायचं. आपण भेटायचं ते साताऱ्यात, निवांत. तू तर 3च दिवस येतोस. हे बघ, मी तुझ्यासाठी रोज येईन, पास काढीन मी. फार कल्प का तू? उगाच कौतुक करू नको. येऊ का आता? अच्छा, एक पप्पी दे ना. पप्पांची घे जाऊन, वेडा. सलीम वाऱ्यावर स्वार झाल्यासारखा सुटला. मोकळ्या आवाजात गाणं गात निघाला. घरी आला, फर्स्ट क्लास चहा केला, आरामात पुस्तक वाचत पडला. श्रोते हो, हा होता आजचा भाग प्राध्यापक व बोधे लिखित सामना या कादंबरीचा. या पुढची गोष्ट ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.